कशी आहे? तर या गाड़ीने आम्ही गेलो होतो चंद्रपुर टू नागपुर। सॉरी सॉरी सॉरी। जैसे ही हम नागपुर स्टेशन पहुंचे, यहाँ पे इन लोगों ने हक दिया। भाई साहब मेरे अकेले की फोटो लेना, अकेले इन दोनों के लफड़े पे मेरे को क्यों फंसा के रखा है? उठा। धीरूची इच्छा होती रसमलाई खायची, पण आम्ही काही खाऊ दिला नाही त्याला, कारण याने ट्रेनचं वॉशरूम खराब केलं असतं। माझ्या दलिंदर मित्राने ही इमॅजिनरी स्टोरी बनवून ट्रेनची तिकीट बुक केली होती का हे सर्व आता आमच्यासोबत समोर होणार आहे। पण नशिबात काही दुसरंच होतं, आता ते तुम्हाला समोर दाखवत। ट्रेनमध्ये बसताना कुणीच मुली नव्हत्या, तर मी यांना म्हणलं आता काही कोणत्या मुली येणार नाही आपल्यासोबत, आता आपण असावं। मुलीच्या चक्करमध्ये एवढा पॉझिटिव्ह झाला आहे की म्हणत आहे की समोरच्या स्टेशनवरून सुंदर मुली बसणार आहे, इथून कोणीच नाही बसणार। आणि चढल्याबरोबर आम्ही झोपून गेलो, कारण तर 2:30-3 वाजले होते। आता फुल प्लॅन आहे माझा की सकाळी 10 वाजेपर्यंत झोपायचं आहे, म्हणजे झोपायचं आहे। माझ्या सीट जवळचे सर्व भाईजान लोक सकाळी 5 वाजताच नमाज वाचायला लागले, तर काही नाही, मग लवकर उठून गेलो। जितके पॉझिटिव्ह माझे मित्र होते त्याच्यापेक्षा जास्त निगेटिव्ह आमच्यासोबत झाला। आमच्या पूर्ण सीटच्या जवळ सर्व मेल लोकच होते, फिमेल लोक कोणी होतेच नाही। या झेंडूला बलूननी मस्त पट्टी दिली, पूर्ण हॉटेल लालच करून टाकलं। मग ऑनलाईन जेवण ऑर्डर केलं आणि फ्रेश वगैरे झालो आम्ही। 1 घंट्यानी मग जेवण आलं। हिरूबाईची इच्छा मग आम्ही ट्रेनमध्ये पूर्ण केली रसमलाईची, पण त्यांनी कॅप्चर सुद्धा नाही करू दिलं, पूर्ण संपून गेली। आता फिरायला जाणार आणि आपली महाराष्ट्र नाही आपल्याला चिवडा चकड्या नाही देणार, असं कधी होणारच नाही। व्यू कॅप्चर करायला गेलो होतो, पण विसरलो होतो की माझ्या हातामध्ये अँड्रॉइड मोबाईल आहे। भाईजान लोग आपस में मजे ले रहे थे, भाई बताओ कहाँ पे बम फोड़ना है, किधर बम फोड़ना है, इधर उधर। फिर प्रीतम ने निकाला अपना गोप्रो और बोल रहा था कि सनम तेरी कसम की शूटिंग करेंगे अब यहाँ। जसं दिल्लीला पोहोचलो आम्ही, उतरल्याबरोबर असं वाटायला लागलं हट यार, कोणत्या कचऱ्यामध्ये येऊन बसलो आम्ही। आपल्या एरियामधले भिकारी तरी इतके येऊन चिपकत नाही जितके इथले ऑटोवाले येऊ खिचकाच करतात यार। बहुत बेकार एक्सपिरियन्स आहे ऑटो मधला इथला। इथे बिल्डिंग्स आणि लोकांची इतकी भीडभाड आहे का हे बघूनच इतक्या रशमध्ये कधी यायची इच्छा होणार नाही। आता मी फर्स्ट टाइम असे व्हिडिओ बनवत आहे, कारण तर मित्रांनी म्हणलं की भाई व्हिडिओ बनाना आहे मतलब बनाना। मला बरोबर एडिटिंग पण नाही येत, पण आता माझे विचक धंदे आता सहन करून घ्या थोडे, आणखी व्हिडिओ टाकू आम्ही। बाय, भेटू लगेच।